सर्वांना नमस्कार। आज आपण धारकता, लिटर, मिलीलिटर, रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत। हा घटक इयत्ता 3री व 4थीच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। यामध्ये 1 लिटर बरोबर 1000 मिली असते। म्हणजे आपण जर 1 लिटर म्हणजे काय, तर हे धारकतेचे काय आहे, मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। बघा, लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। धारकता म्हणजेच काय, तर ज्याची धार लागते। म्हणजे आपण लिटर हे कशात मोजतो, धार लागते म्हणजे दूध असेल, पेट्रोल असेल, रॉकेल असेल किंवा आपले तेल असेल, तर अशा पदार्थांची धार लागते। असे जर आपणास पदार्थ मोजायचे असतील तर आपण ते लिटर मध्ये मोजतो। आणि हे लिटर मध्ये जर मोजत असताना त्याचे लिटर आणि मिली लिटर हे रूपांतरण कसे आहे, तर 1 लिटर बरोबर 1000 मिली। मिली म्हणजे मिली लिटर, हा मिलीचा लॉंग फॉर्म आहे मिली लिटर। म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 मिली लिटर। यामधीलच पाऊंड लिटर म्हणजे एका लिटरचे समान 4 भाग केल्यानंतर त्यातील 3 भाग म्हणजे पाऊंड लिटर। पाऊंड लिटर किती असतो, तर 750 मिली। अर्धा लिटर हा 500 मिली असते, तर पाव लिटर हे 250 मिली असते। यामध्ये गोंधळ करायचा नाही। 1 लिटर म्हणजे 1000 मिली आणि यावरच आधारित लिटर आणि मिली लिटर यांचे काय केलेले आहे, रूपांतरण केलेले आहे। यावरच आधारित या व्यवसायामध्ये उदाहरणे दिलेली आहेत। तर चला आपण हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात। या ठिकाणी सांगितलेले आहे 2000 मिली। 2000 मिली बरोबर किती लिटर। या ठिकाणी पहा, लिटर घेतलेले आहे, तर 1 लिटर बरोबर 1 लिटर किती आहे, तर 1000 मिली लिटर। तर 2000 मिली लिटर म्हणजेच किती, तर 2 लिटर होणार आहे। किती होणार आहे, 2 लिटरचे 2000 मिली लिटर होणार आहे। मग या ठिकाणी 2000 साठी किती आहे, 2 लिटर। आपणास या ठिकाणी पहा लिटर विचारलेले आहे, तर ते आहे 2 लिटर, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2। पुढील प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये पहा 9.5 लिटर बरोबर टिंब लिटर व टिंब मिली। 9.5 लिटर, 9.5 म्हणजे किती, तर 9 लिटर आणि पुढे अर्धा म्हणजे 500 मिली लिटर म्हणजे 9.5 म्हणजे 9 आणि अर्धा लिटर म्हणजेच किती, तर 500 मिली लिटर। मग हा पर्याय कुठं आहे, 9 लिटर 500 मिली लिटर हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2। या ठिकाणी पहा पर्याय जे दिलेले आहेत, तर 9 लिटर आणि 0.5 हे सुद्धा असू शकणार नाही। 0.5 म्हणजे 0.50 मिली लिटर असं होतं, म्हणजेच हे येऊ शकत नाही। 500 मिलीच असणे गरजेचे आहे, कारण पुढचे अर्धा लिटर आहे। तर पहा पुढचा प्रश्न तिसरा काय आहे, एका डब्यात 15 लिटर रॉकेल आहे, दुसऱ्यात 12 लिटर 400 मिली रॉकेल आहे, तर पहिल्या डब्यातील रॉकेल कितीने जास्त आहे। या ठिकाणी पहिल्या डब्याची आणि दुसऱ्या डब्याची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे। तुलना केली म्हणजे या पहिल्या डब्यातून दुसऱ्या डब्यातील काय करायचं आहे, रॉकेल वजा करायचं आहे। त्यावेळेस आपणास कळेल की ते कितीने जास्त आहे। ही वजाबाकी आपण कागदावर करूया, ते कशा पद्धतीने करायची ते हे आपण या ठिकाणी पाहूयात। या ठिकाणी पहा, आपण इकडं लिटर घेत आहोत आणि दुसऱ्या बाजूला मिली लिटर घेत आहोत, कारण दुसऱ्या ज्या डब्यात आहे त्यात मिली मध्ये सुद्धा दिलेला आहे। लिटर किती आहे, तर 15 लिटर आहे आणि मिली काय नाही, म्हणजे या ठिकाणी मिली किती आहे, तर 0 मिली आहे। तर दुसऱ्या डब्यात 12 लिटर आणि 400 मिली आहे। या ठिकाणी 12 लिटर आणि 400 मिली आहे। मिली
रॉकेल आहे, तर पहिल्या डब्यातील रॉकेल कितीने जास्त आहे? तर पहिल्या डब्यात कितीने जास्त आहे येथे तुलना करायला सांगितली, म्हणजे आपण काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत आणि वजाबाकी केल्यानंतर कितीने जास्त आहे ते कळणार आहे. शून्याला शून्य, शून्याला शून्य, शून्यातनं 4 जात नाहीत म्हणून आपण कडकडनं काय घेणार आहोत, हातचा घेणार आहोत आणि इथे होते 10. 10तनं 4 गेले, राहिले 6. 4तून 2 गेले, राहिले 2 आणि शून्याला शून्य, म्हणजेच 2 लिटर 600 मिली. हे 1000च्या पटीत आहे, त्यामुळं आपण डायरेक्ट याची वजाबाकी करू शकतो. येथे खाली मिली दिलं आहे, येथे मिली दिलेलं नाही, डायरेक्ट 15 आहे, पण आपण मिली दिलं नाही म्हणून त्याचे मिली काय केलेले आहे, 00 लिहिलेलं आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि मिलीमध्येच मिली लिहायचं, लिटर मध्येच लिटर लिहायचं. आणि यावरून आपण काही वेळेस काय करतात, तर पहिल्या डब्यात लिटर मध्ये देतात आणि दुसऱ्या डब्यातलं मिली मध्ये देतात. अशा वेळेस आपण मिलीचं रूपांतर लिटर मध्ये करणं गरजेचं आहे. तर पहिल्या डब्यात हे 2 लिटर 600 मिली हे रॉकेल जास्त आहे. 2 लिटर 600 मिली याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. 200 मिलीच्या मापाने 6 मापे दूध घेतल्यास एकूण किती दूध घेतले? 200 मिलीच्या मापाने 6 मापे घेतलेत. पहा, 200 मिली या ठिकाणी घ्यायचं आहे. 200 मिली किती मापे घेतलेले आहेत? 6. तर 6 शून्य शून्य 6 शून्य शून्य 6 दुने 12, म्हणजे एकूण दूध किती घेतलेलं आहे? 1200 मिलीलिटर. आणि 1200 मिलीलिटर म्हणजेच किती? तर 1000. या ठिकाणी पहा, 1000 अधिक 200. 1000 म्हणजेच 1 लिटर अधिक 200 मिली असा त्याचा काय होत आहे, अर्थ होत आहे. कारण 1000 मिलीचं आपण 1 लिटर केले आणि 200चं 200 ठेवले, म्हणून 1 लिटर 200 मिली होत आहे किंवा 1200 मिली होत आहे. तर 1200 मिली हा पर्याय या ठिकाणी नाही, येथे 1200 लिटर आहे. हे लिटर चुकीचा पर्याय आहे, कारण 1200 मिली आपण दूध घेतलेलं आहे. 1200 मिली म्हणजेच 1 लिटर 200 मिली होत आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर चला पुढील उदाहरण पाहूयात. या उदाहरणामध्ये 5व्यात काय विचारलेले आहे तेही आपण पाहूयात. कपाशीवर फवारणी करण्यासाठी 20 लिटर औषध 35 लिटर पाणी मिसळले तर एकूण किती लिटर मिश्रण तयार झाले? आता या ठिकाणी मिली दिलेलंच नाही. 20 लिटर औषधात 35 लिटर पाणी मिसळले, म्हणजे 20 लिटर मध्ये 35 लिटर पाणी मिसळलं तर किती लिटर मिश्रण तयार झालं? तर या दोघांची काय करायचे, बेरीज करायची आहे. आणि दोन्हीही लिटर मध्येच दिले, त्यामुळे आपण काय करायचं आहे, या ठिकाणी जी बेरीज करणार आहोत ती लिटर लिटरची जरी केली तरी चालेल. मिली यामध्ये शून्यच येणार आहे. 5 ला 5, 3 आणि 2 5, म्हणजे 55 लिटरचं काय होणार आहे, हे मिश्रण होणार आहे. मिली काही नाही म्हणून आपण तिथे शून्य घेतले, म्हणून 55 लिटर हा डायरेक्ट आपण आकडा घेतलेला आहे आणि याचा पर्याय क्रमांक आहे 1. तर चला पुढील उदाहरण पाहूयात. यामध्ये काय विचारलेलं आहे, 6 लिटर 50 मिली म्हणजे किती मिली? 6 लिटर 50 मिली म्हणजे किती मिली? आता पहा, 6 लिटरचं आपण मिली मध्ये केलं तर 6000 मिली आलं, कारण 1 लिटर म्हणजे 1000 मिली, म्हणजे 6 लिटर म्हणजे 6000 मिली. आणि 50 मिली अधिक 50, आपण नेहमी बेरीज करताना एकक खाली एकक आणि दशक खाली दशक घेतो, हे सुद्धा मिली मध्येच आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आणि आपल्याला एकूण मिली विचारलेलं आहे. या ठिकाणी काय विचारलेलं आहे, मिली, त्यामुळे आपण मिली मध्येच उत्तर काढणार आहोत. 0, 50, 0 आणि 6, 6050 मिली हे उत्तर येणार आहे. यांची बेरीज आली 6050 आणि 6050 मिली हा पर्याय क्रमांक 3 आहे. तर चला पुढील उदाहरण पाहू. यामध्ये काय विचारलेले आहे, 100 मिली मापाच्या भांड्याने 2 लिटर दूध घेण्यास ते भांडे किती वेळा वापरावे लागेल? आता 2 लिटर दूध घ्यायचे, 100 मिलीच्या
च्या भांड्याने किती घ्यायचंय 2 लिटर आणि हे माप कितीचं आहे तर 100 मिलीचं आहे. मग आपणास दूध 2 लिटर घ्यायचंय म्हणजेच 2000 मिली आपण दूध घेणार आहोत. 2000 मिली लिटर आपण दूध घेणार आहोत. ते कशाने 100 मापाने. मग 100चं जर एक माप घेतलं तर 100 मिली, 2 घेतलं तर 200, 3 घेतलं तर 300, 10 घेतलं तर 1000 आणि 20 मापे घेतलं तर 2000 होणार आहे. मग हे करताना आपण 2000 भागिले 100 सुद्धा करू शकतो. शून्याला शून्य शून्याला शून्य असे 20 पण येतात आणि तुम्ही जर 100 मिलीच्या मापाने जरी काढलं तरी सुद्धा तुमचं उत्तर येणार आहे. तर 100 मिलीचं एक मापाला 100 मिली येते, तर 2 मापाला 200 मिली, तसं 10 मापाला 1000 मिली म्हणजे 10 मापात 1 लिटर होते, तर 20 मापामध्ये 2 लिटर होणार आहे. म्हणून यासाठी ते भांडे किती वेळा वापरावे लागेल तर 20 वेळा वापरावे लागणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. हा प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे. प्रत्येकी 250 मिली लिटर, येथे व्यवस्थित पहा मिली लिटर, याप्रमाणे 10 मुलांना दूध वाटण्यासाठी किती लिटर दूध लागेल. या ठिकाणी 250 मिली लिटर. तर बघा आपण इथे मिली लिटर मध्येच हे उदाहरण करूयात. 250 मिली लिटर आपण आता यात रूपांतर केलेलं नाही. हे 10 मुलांना द्यायचे. मग आपण याला 10 ने काय करणार आहोत गुणणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण 10 ने गुणतो त्यावेळेस याचा गुणाकार आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस एक पद्धत आहे 250 आणि हा 10चा एक शून्य घ्यायचा किंवा 10 शून्य शून्य, 10 पाचा 50 ला शून्य, हातच्याले 5, 10 दुने 20 आणि 5 25 म्हणजे 2500 काय येणार आहे तर मिली लिटर. मिली लिटर दूध वाटप होणार आहे आणि 2500 मिली लिटर दूध म्हणजेच 2 लिटर 500 मिली. 2 लिटर 500 मिली म्हणजेच 2.5 लिटर. या ठिकाणी जर पाहिलं तर 2.5 हा पर्याय क्रमांक 2 आहे, कारण 2500 मिली म्हणजेच 2 लिटर आणि अर्धा लिटर. 2 लिटर आणि अर्धा लिटर म्हणजेच 2.5 लिटर होणार आहे. म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तर चला 9वा प्रश्न पाहू. यामध्ये काय विचारलेले आहे. 2.5 लिटर, 1.5 लिटर व अर्धा लिटर बरोबर किती लिटर. यांच्यामध्ये जर आपण चिन्ह पाहिलं तर हे बेरजेच आहे आणि आपण याची सुद्धा बेरीज करणार आहोत. तर चला याची बेरीज आपण करूया. पाहित काय आहे 2.5 लिटर. 2.5 लिटर म्हणजे काय तर हे लिटर आणि हे मिली लिटर. मिली लिटर. तर 2.5 लिटर म्हणजे काय तर 2 लिटर आणि 500 मिली लिटर. पुढे काय आहे 1.5 लिटर. 1.5 लिटर म्हणजे काय 1 लिटर आणि 500 मिली म्हणजेच 1 लिटर आणि अर्धा लिटर म्हणजेच 1.5 लिटर. आता अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, 1.5 लिटर म्हणजे 1 लिटर आणि अर्धा लिटर यांचीही, अधिक अर्धा लिटर. अर्धा लिटर म्हणजेच किती तर 500 मिली. या तिघांची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे, म्हणून आपण येथे बेरीजच घेणार आहोत. तर शून्याला शून्य 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 शून्य, 5 आणि 5 10 आणि 5 15 ला 5, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 4 लिटर 500 मिली म्हणजेच 4.5 लिटर याचे उत्तर येणार आहे. आणि 4.5 लिटर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण येथे लिटर विचारलेलं आहे म्हणून 4.5 लिटर हे येणार आहे. जर मिलीत विचारलं असतं तर 4500 मिली आपलं उत्तर आलं असतं. तर चला हा प्रश्न काय आहे तोही पाहूया. यामध्ये पहा 1 लिटर 500 मिली 250 मिली अधिक 2 लिटर बरोबर किती लिटर. हे सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे, परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर लिटरच्या खाली लिटर घ्यायचं आहे आणि मिलीच्या खाली मिली घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण लिटर घेतलं आहे आणि मिली. यामध्ये पहा 1 लिटर 500 मिली. 1 लिटर हे लिटर मध्ये घेतलेलं आहे आणि 500 मिली आपण मिली मध्ये घेतलेलं आहे.
त्यानंतर 250 मिली या ठिकाणी पहा एकक काय दिलेलं आहे, तर 250 मिली या ठिकाणी लिटर कोणतंही दिलं नाही, आपण या ठिकाणी 250 मिली हे मिलीच्या घरात घेतलेले आहे. त्यानंतर आहे 2 लिटर, त्यानंतर 2 लिटर यामध्ये मिली दिलंय का, तर नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, 0 घेतलेलं आहे. आणि यांची काय सांगितलेली आहे, आपण जर इथे पाहिलं तर यांची बेरीज सांगितलेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी बेरीज घेत आहोत. तर 0 0 0 0 5 आणि 0 म्हणजेच 5, 5 आणि 2 7 आणि या ठिकाणी 2 आणि 1 3, 3 लिटर 750 मिली, 3 लिटर 750 मिली हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो 3 लिटर 750 मिली. यालाच आपण 4.25 लिटर असे सुद्धा म्हणतो. 4.25 येथे जर पर्यायात 4.25 दिला असतं तर तुम्हाला तोही पर्याय या ठिकाणी घ्यावा लागला असता. आणि हा 11वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी गणित दिलेलं आहे आणि या गणिताची बेरीज करून लिटर आणि मिली यामध्ये रूपांतर करायचं आहे. तुम्हाला बेरीज करा म्हणून दिलेले आहे. या ठिकाणी 4 पर्याय सुद्धा तुम्हाला दिसत आहेत आणि या 4 पर्यायांपैकी कोणते उत्तर असेल ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तुम्हाला जर हा घटक शिकवलेला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.